नमस्कार मंडळी, राम राम. स्वागत आहे आपले स्टोरी मराठीच्या एका नवीन एपिसोडमध्ये. आजच्या आपल्या घटनेची सुरुवात होते नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील वडांगळी गावातून. वडांगळी गावातच ममता नावाची 30 वर्षीय एक सुंदर महिला राहत होती. मात्र ममताच्या पतीचं 5 वर्षांपूर्वीच निधन झालं होतं. ममताचा एक मुलगा देखील होता, ज्याचं नाव होतं अंकुर. ममता ही आपल्या सासू गायत्री देवी आणि 5 वर्षीय मुलगा अंकुर यांच्यासोबत राहत होती. अगदी आनंदाने ममता जी होती ही जनावरांचं काम करत असायची. म्हणजे 4-5 ढोरेगुरे होते, तर त्या ढोरागुरांसाठी चारा वगैरे कापणे हे सर्व ती देखभाल करत होती आणि आपल्या कुटुंबाची देखील काळजी घेत होती. ममताची जी सासू होती गायत्री ही घरातील कामे बघत होती. अशी यांची दिनचर्या होती. मात्र पती जसा वारला ममताचा, तसं पतीचा हिला इतका मोठा दुःख झालं होतं, इतका सदमा बसला होता की जसा पती वारला तसं या ममतामध्ये एक प्रॉब्लेम होऊ लागला होता. ममताला सारखी आपल्या पतीची आठवण यायची आणि ते टेन्शन घ्यायची. त्यामुळे ही ममता कधीकधी हिला दोहरा पडत असायचा आणि तो दोहरा असा पडायचा की ती 3-3, 4-4 तास बेहोश होत असायची, बेशुद्ध होत असायची. तर आता त्या ममताची जी सासू होती गायत्री ही परेशान झाली होती. आपली सून जी आहे ही कामाची बाई आहे, मात्र अशी सारखीच बेशुद्ध पडत असते. त्यामुळे जी गायत्री असते हिला जास्तीत जास्त जादूटोण्यावरती विश्वास असतो, बाबा-बुवांवरती विश्वास असतो. त्यामुळे ही गायत्री नेहमी आपल्या सुनेला बाबांपुढे उभं करत असायची. कधी एखादा साधू संन्यासी कोणी जर हिच्या दारापुढे आला तर ही गायत्री आपल्या सुनेला ममताला बोलवायची आणि त्या बाबापुढे उभा करायची. आता ते बाबा दान दक्षिणा वगैरे घ्यायचे, झाडफूक करायची. ममताला काही फरक पडत नव्हता, तिचा कसलाही इलाज होत नव्हता. तर ही गायत्री आता तिला वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये देखील घेऊन गेली होती. मात्र हॉस्पिटलमध्ये तिला कसलाही गुण आला नव्हता. आता गायत्रीला कळत नव्हते नक्की करावं तर करावं काय. असंच एक दिवस संध्याकाळच्या वेळी ही गायत्री आपल्या घरात बसलेली होती. तिची सून स्वयंपाक बनवत होती. तर गायत्रीचीच एक शेजारी होती, 30-35 वर्षांची महिला, जिचं नाव होतं दिव्या. ही दिव्या गायत्रीकडे येते आणि गायत्रीसोबत बोलू लागते. गायत्रीला ही दिव्या बोलते की तुम्ही खूप उदास दिसत आहेत, नक्की प्रॉब्लेम काय आहे. तर ही गायत्री सांगू लागते की माझी जी सून आहे ममता ही नेहमीच त्रस्त असते, नेहमी हिला दोहरा पडत असतो आणि ही 3-3, 4-4 तास बेशुद्ध होत असते. काय करावं काही कळत नाही. तर जी दिव्या असते ही दिव्या बोलते की आपल्या गावाबाहेरच एका महाराजांचं आश्रम आहे, ज्या महाराजांचं नाव आहे अशोक. तर हे महाराजांकडे बऱ्याच साऱ्या महिला येत असतात आपला आजार दूर करण्यासाठी. जी काही परेशानी आहे ही दूर करण्यासाठी. बऱ्याच महिलांना मूल होत नाही, तर त्या बाबांकडे जाऊन त्या महिलांना मूल देखील झालं आहे. जर तुम्ही हिला तिकडे जर घेऊन आलात तर नक्कीच फरक पडेल. आता जी गायत्री असते ही दिव्याच्या बातांमध्ये येते आणि तिला विश्वास बसतो. गायत्री बोलते की त्या बाबांकडे मी नक्की माझ्या सुनेला पाठवेल. तर ही दिव्या बोलते की तुम्ही एकदा माझ्यासोबत चला, मी तुम्हाला बाबांचा दरबार दाखवेल, सर्व काही बघा आणि जेव्हा तुम्हाला विश्वास बसेल तेव्हा तुम्ही ममताला माझ्यासोबत पाठवा. गायत्री बोलते ठीक आहे. आता जशी दुसऱ्या दिवसाची सकाळ होते ही दिव्या गायत्रीकडे येते आणि त्यांना बोलते की चला. त्यानंतर दोघी ऑटो रिक्षा पकडतात आणि त्या अशोक बाबांकडे जातात. बाबांचं आश्रम असतं. जसं दिव्या गायत्रीला आतमध्ये घेऊन जाते, गायत्री बघते की बाबांकडे खूप साऱ्या महिला आलेल्या आहेत आणि बाबा त्यांच्यावरती विधी करत आहेत, तंत्रविद्या करत आहेत. बऱ्याच साऱ्या महिला खुश दिसत आहेत. गायत्री ही काही महिलांना विचारते देखील. तर त्या महिला गायत्रीला सांगतात की हो, बाबा खूप चमत्कारी बाबा आहे. आता गायत्रीला विश्वास येऊ लागतो आणि त्यानंतर जसं बाबाचं काम आवरतं तसं ही दिव्या त्या बाबांना जाऊन भेटते. बाबांना सांगते की या गायत्री आहे आणि यांची एक सून आहे जी की विधवा आहे. 5 वर्षांपूर्वी पतीचं निधन झालेलं आहे. एक मुलगा देखील आहे. मात्र तिचा एक प्रॉब्लेम आहे, पतीच्या टेन्शनमध्ये तिला दोहरा पडत असतो आणि ती 3-3, 4-4 तास बेहोश होत असते. तर हा बाबा बोलतो ठीक आहे, तिला उद्या माझ्याकडे घेऊन या. आणि त्यानंतर ही दिव्या बोलते की बाबा मला तुमचा प्रसाद ग्रहण करायचा आहे. बाबा बोलतो ठीक आहे, तू माझ्या अतिथी रूममध्ये जाऊन बस आणि मी थोड्या वेळात येतो. आता जी दिव्या असते ही त्या बाबाच्या सेपरेट रूममध्ये, अतिथी रूममध्ये जाऊन बसते आणि त्यानंतर हा अशोक बाबा त्या अतिथी रूममध्ये जातो. जसा अतिथी रूममध्ये हा बाबा जातो, दरवाजा बाहेर बंद केला जातो. गायत्री ही बाहेरच बसलेली असते. आतमध्ये गेल्यानंतर ही दिव्या आपल्या अंगामधील सर्व कपडे काढून टाकते. बाबा की बाहों में जाती है और दोनों की रजामंदी से, दोघांच्या रजामंदीने त्या ठिकाणी कार्यक्रम सुरू होतो. खरं तर ही जी दिव्या असते ही त्या बाबाचीच एक दासी असते आणि या दिव्याचं काम असतं त्या बाबांना वेगवेगळ्या महिला पुरवण्याचं आणि ही दिव्या तेच काम करत असायची.
आता दिव्या मनसोक्त त्या बाबांसोबत आनंद घेते, बाबा देखील आनंद घेतात आणि त्यानंतर ही दिव्या या कामाचे पैसे मागते. तर तो बाबा तिला पैसे देखील देतो आणि तो बाबा विचारतो, अशोक बाबा विचारतो की जी ममता ही दिसायला कशी आहे. तर दिव्या बोलते ठीक आहे, चांगली आहे, मी तिला उद्या नक्की घेऊन येणार आहे. बाबा खुश होतो आणि त्यानंतर दिव्या आणि गायत्री हे तिथून निघून जातात. रिक्षामध्ये जातानाही दिव्या जी असते गायत्रीला सांगते की बाबा खूप महान आहे, त्यांनी माझ्यावरती देखील विद्या केली आहे आतमध्ये, मला त्यामुळेच इतका वेळ लागला. गायत्रीचा विश्वास बसतो आणि त्यानंतर गायत्री जेव्हा घरी जाते आपल्या सुनेला बोलते ममताला की आता तुला त्या बाबांकडे दिव्यासोबत जायचे आहे. तर जी ममता असते मित्रांनो, ही ममता गायत्रीला आपल्या सासूला बोलते की माझा आता बाबांवरती विश्वास राहिला नाही, कारण बऱ्याच साऱ्या बाबांकडे आपण जाऊन आलो, कोणत्याही बाबाचा फरक पडला नाही, तर या बाबांकडे मी जाणार नाही. त्यानंतर ही गायत्री आपल्या सुनेला ममताला शिव्या देऊ लागते. तिला बोलते की तुला आजार ठीक करायचा नसेल तर ठीक आहे, आणि असं कसं तरी करून तिला ती मनवते आणि ममता तिकडे जाण्यासाठी तयार होते. आता जसा दुसरा दिवस येतो, ही दिव्या तयार होऊन या ममताला सोबत घेते आणि रिक्षा करून त्या बाबांकडे जाते. बाबांच्या आश्रमात जशी ममता जाते, ममताकडे बघून बाबा खुश होतो, कारण ममता ही दिसायला खरंच खूप सुंदर महिला होती, जी तुम्ही थंबनेलमध्ये बघतच आहे. आता बाबा तिच्याकडे बघून घायाळ होतो. त्यानंतर त्या ठिकाणी बाबांच्या दरबारात त्या दिवशी कसली गर्दी नसते. त्या ठिकाणी फक्त दिव्या, तो अशोक बाबा आणि ही ममता असते. आता हा बाबा बोलतो की ठीक आहे, हा घे प्रसाद, आणि तो प्रसाद ममताला खाण्यासाठी देतो. ममता तो प्रसाद ग्रहण करते आणि लगभग 15-20 मिनिटातच या ममताला गुंगी येते. ही जशी की बेशुद्धच पडते, आणि जशी ही ममता बेशुद्ध पडते, तो अशोक बाबा आणि ही जी त्याची दासी असते दिव्या, दोघेही तिला उचलतात, त्याच्या अतिथी रूममध्ये घेऊन जातात. आणि त्यानंतर हा अशोक बाबा त्या ममताला टेबलवरती बसवतो आणि त्यानंतर तिच्यासोबत गैरकृत्य करू लागतो. सर्व कपडे वगैरे तिचे उतरवण्यात येतात आणि त्याचं काम करून झाल्यानंतर तिला तसंच सोडतो आणि बाहेर येतो. त्याची जी दासी असते दिव्या, हिला त्याने बाहेर बसवलेलं असतं राखणदारासाठी, आणि सर्व करून झाल्यानंतर दिव्याला सांगतो की आतमध्ये जा, तिचे कपडे वगैरे सावर सर्व आणि ते प्रकरण मिटवून घे. आता दिव्या आतमध्ये जाते. लगभग 4 ते 5 तासानंतर या ममताला शुद्ध येते. ममताला जशी शुद्ध येते, तिला थोडंसं पोटात गडबड जाणवू लागते, तिला वेगळं जाणवू लागतं. तिला वाटतं की माझ्यासोबत काहीतरी वाईट झालं आहे, आणि हीच गोष्ट ममता दिव्याला बोलू लागते की माझ्यासोबत काहीतरी घडलं आहे आणि मला या बाबावरती विश्वास नाही. तर ही दिव्या बोलते, अरे तू बाबांबद्दल असं कसं बोलू शकते? खरं तर बाबांनी तुला प्रसाद दिला आणि त्यानंतर तुला तो दोरा पडला, जो की तुझा प्रॉब्लेम आहे, आणि तू खूप तकलीफमध्ये होती, तर या बाबांनीच तुझ्यावरती विधी केला, सर्व मंत्रोपचार केले आणि तू त्यामुळेच आता ठीक झालेले आहे. तरी देखील मित्रांनो, ही जी ममता होती, ममताला विश्वास बसत नव्हता. त्यानंतर ही दिव्या बोलते की तू बाबांबद्दल असं बोलू शकत नाही, कारण बाबा जे आहे हे सिद्ध पुरुष आहे, संन्यासी आहे, हे असं कधी करू शकणार नाही. आणि यानंतर ममताला देखील त्यावरती विश्वास बसतो. ममता ते मान्य करते आणि त्यानंतर ममता आणि ही दिव्या आपल्या घरी जातात. आता दिव्या जाताना तिला सांगते की तुला दर 3 दिवसांनी येथे यायचं आहे आणि तू काळजी करू नको, मी तुझ्यासोबतच असेल. आता मित्रांनो, ही दिव्या जी असते ही दर 3ऱ्या दिवशी या ममताला त्या बाबांकडे घेऊन जात असायची, आणि हा बाबा नेहमीप्रमाणे तिला ते प्रसाद ग्रहण करण्यासाठी सांगायचं. जसं प्रसाद ग्रहण करायची ती बेशुद्ध व्हायची, कारण या बाबाने त्या प्रसादामध्ये काहीतरी नशीला पदार्थ मिक्स केलेला असायचा. तिला गुंगी यायची आणि ती जशी बेशुद्ध पडायची, हा अशोक बाबा आणि ती दासी दोघे मिळून तिच्यासोबत वाईट काम करत असायचे. यांचा हा दिनक्रम असाच सुरू होता. इकडे घरी गायत्री देखील आपल्या सुनेला ममताला विचारायची की तुला इतका वेळ का लागतो? तर ही ममता सांगायची की माहीत नाही का, मी तिथे गेल्यानंतरच मला दोरा पडतो आणि त्यानंतर ते बाबाच मला ठीक करतात. गायत्रीला तर बाबाबुवांवरती विश्वासच होता, जादूटोण्यावरती विश्वासच होता, त्यामुळे गायत्री जास्त लक्ष देत नाही. आता असेच दिवस जात होते. लगभग 3 ते 4 महिने झाले होते आणि 3 ते 4 महिन्यांमध्ये ही दिव्या त्या ममताला नेहमीच त्या बाबांकडे घेऊन जात असायची. असंच एक दिवस ही ममता आपल्या गुरांना चारा वगैरे कापत होती, गुरांना टाकत होती, आणि त्याच दरम्यान या ममताला चक्कर येऊ लागले, उलट्या होऊ लागल्या. आता उलट्या करताना बघून तिची सासू गायत्री तिथे आली आणि तिला बोलली की नक्की काय झालं? तर ती कोरड्या उलट्या करत होती. गायत्री तिला तेथे तुरंतमध्ये एका रिक्षाचा बंदोबस्त करते आणि आपल्या सुनेला घेऊन
शहरामध्ये हॉस्पिटलमध्ये जाते. शहरामध्ये गेल्यानंतर हॉस्पिटलमध्ये लेडीज डॉक्टर असतात, त्या ममताचा चेकअप करतात आणि गायत्रीला बोलतात की अभिनंदन तुमचे, तुम्ही आजी होणार आहे, तुमची सून गरोदर आहे. आता हे सर्व ऐकल्यानंतर जी गायत्री असते हिच्या पायाखालची जमीनच सरकते. गायत्री बोलते की माझी जी सून आहे ही विधवा आहे आणि हिच्या पतीला वारून 5 वर्ष झाले आहे. डॉक्टर त्या ठिकाणी काही बोलत नाही. डॉक्टरलाही कळत नाही काय बोलावं आणि काय करावं. त्यानंतर गायत्री जी असते आपल्या सुनेकडे रागाने बघते आणि तिला तिथून घेते, रिक्षामध्ये बसवते आणि घरी येऊ लागतात. घरी रिक्षामध्ये येताना ही गायत्री ममताला खूप शिव्या देऊ लागते. तिला बोलते की कुठे तोंड काळे केले, कोणता तुझा यार आहे मला देखील सांग. तर ही ममता जी असते हिला काही सुचत नव्हतं नक्की हे तिच्यासोबत कसं झालं. गायत्रीपेक्षा जास्त टेन्शन ममताला आलं होतं, कारण ममताने स्वतःहून काही केलं नव्हतं आणि हेच गोष्ट ही ममता आपल्या सासूला गायत्रीला सांगत असते की मी असं काही केलं नाही, माहीत नाही असं का झालं. आणि त्यानंतर ही ममता सांगू लागते की तो जो बाबा आहे अशोक बाबा, त्या बाबांकडे दिव्यासोबत तुम्ही मला पाठवता, त्या बाबांवरती मला संशय आहे, कारण तेथे गेल्यानंतर मी 4-5 तास बेशुद्ध होते आणि त्यानंतर माझ्यासोबत असं काहीतरी घडत असावं असं मला वाटतं. त्यानंतर ही गायत्री आणखी शिव्या देऊ लागते ममताला. गायत्रीला त्या बाबावरती जास्त विश्वास होता. आता ममता उदास आपल्या घरी येऊन बसते आणि गायत्रीला देखील ते टेन्शन सहन होत नाही. तर गायत्री आपल्या अडोसी पडोसींकडे तिथे जाते आणि त्यानंतर ही जी ममता असते ही विचार करते की आता लोकांना समजेल, लोक काय विचार करतील, लोक मला चारित्र्यहीन म्हणतील. आणि हाच विचार करून ही जी ममता असते ही सरळ रिक्षा पकडते आणि जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जाते. पोलीस स्टेशनमध्ये इन्स्पेक्टर असतात मनोज पांडे. आता या मनोज सरांकडे गेल्यानंतर ममता आपल्यासोबत घडलेली संपूर्ण कहाणी सांगते की एक बाबा आहे अशोक बाबा, त्यांच्याकडे मी 4 महिन्यांपासून जाते आणि तिथे गेल्यानंतर माझ्यासोबत असं असं होतं असं मला वाटतं आणि मी 1 महिन्यांची प्रेग्नेंट आहे. आता हे सर्व ऐकल्यानंतर जे मनोज कुमार इन्स्पेक्टर असतात हे या प्रकरणाला गांभीर्याने घेतात, आपली पोलीस टीम तैनात करतात आणि त्या बाबाच्या आश्रमावरती छापेमारी करतात. बाबाला उचलण्यात येतं. जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये आणले जाते जेव्हा त्या बाबाला विचारण्यात येतं की तू काय काय करतो, काय केलंस हे सांग, तेव्हा हा बाबा त्या पोलिसांना म्हणत असतो की तुम्ही फार चूक करत आहात, मी एक संन्यासी माणूस आहे, मी मोठा माणूस आहे, सिद्धी प्राप्त आहे मला, तुम्हाला नरकात देखील जागा मिळणार नाही. मात्र पोलीस जेव्हा त्याची धुलाई करतात तेव्हा हा अशोक बाबा सर्व सांगण्यासाठी तयार होतो. पोलिसांना सांगतो की या कामामध्ये माझी मदत करणारी माझी एक दासी आहे दिव्या, हीच मला महिला पुरवत असते, अनेक महिलांना फूस लावून इकडे आणत असते आणि मी अशा अनेक महिलांसोबत हेच काम केलेलं आहे आणि त्या महिलांचे अश्लील व्हिडिओ देखील काढून ठेवलेले आहे, आपत्तीजनक अवस्थेमधले व्हिडिओ काढून ठेवलेले आहे. एखाद्या महिलेला डाऊट आलाच तर तो व्हिडिओ दाखवून तिला मी ब्लॅकमेल करतो आणि पैसे देखील उकळत असतो. असं या बाबाने 4 ते 5 महिलांना गर्भवती देखील केलं होतं. अनेक महिलांनी आपलं अबॉर्शन देखील करून घेतलं. मात्र आता या बाबाची खोल चिठ्ठी या ममताने उघडली होती. ममताबद्दल एक सॅल्यूट तर बनतोच. आता या बाबावरती आणि त्या दासीला देखील उचलण्यात आले. दोघांवरती गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला, चार्जशीट तयार करण्यात आली. आता यांना जी काही शिक्षा व्हायची ती होईलच. मात्र मित्रांनो, या ठिकाणी ममताची जी सासू होती गायत्री, या गायत्रीची देखील खूप मोठी चूक आहे. कारण गायत्रीला अशा बाबाबुवांवरती विश्वास होता, जादूटोण्यावरती विश्वास होता, सिद्धीवरती विश्वास होता आणि हाच विश्वास तिला आयुष्यभरासाठी एक सबक बनून भेटला. तिच्या सुनेसोबत वाईट घडले आणि तिला देखील कुठे तोंड दाखवण्याची जागा राहिली नाही. त्यामुळे असे बाबाबुवांवरती अतिविश्वास ठेवणं देखील फार चुकीचं आहे मित्रांनो. बस या व्हिडिओचा माझा उद्देश कोणाच्या भावना दुखावण्याचा नाही, तर आपणास जागरूक करण्याचा होता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच स्टोरी मराठीवर नेहमी बघत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. जय हिंद, धन्यवाद.